मित्र पक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य आहे। एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्री पदाधिकाऱ्यांना आदेश आहेत। अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंच्या सूचना आहेत। महायुतीत वितुष्ट येईल असं कोणतंही काम करू नका असे शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना बजावलं असल्याची देखील माहिती मिळते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, दिल्लीच्या भेटीचा इम्पॅक्ट नक्कीच लागवी। काल अमित शहा यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भेट घेतली, जवळपास ही 50 मिनिटे ही भेट चालली आणि यासोबतच महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे, कारण भारतीय जनता पक्ष सातत्याने जे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, नेते मंडळ असतील, स्थानिक पातळीवरचे ते घेते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी सामोरे जाते आणि शिवसेनेचं कुठेतरी खच्चीकरण सुरू आहे। या सगळ्या बाबतचा जी तक्रार आहे सगळ्या मंत्र्यांची आणि स्वतः उपमुख्यमंत्र्यांची, त्यांनी अमित शहांना सांगितलं आणि अमित शहांनी महाराष्ट्राचं जे सगळं सुरू आहे यावरती देखील आमचं लक्ष आहे असं सांगितलं। आणि या 50 मिनिटाच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांना, आपले सगळे जे नेते उपनेते आहेत त्यांना सूचना केलेल्या आहेत की आता भाजपामधून जे कुठले पक्षप्रवेश आपल्याकडे होणार आहेत शिवसेनेमध्ये, म्हणजे ते सगळे आता थांबवावेत। खास करून जर आपण पाहिलं तर 22 तारखेला काही नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार होता, जे भाजपाचे नगरसेवक होते ते तो पक्षप्रवेश देखील आता तातडीने थांबवण्यात आलेला आहे आणि यापुढे अशा प्रकारचे पक्षप्रवेश होणार नाहीत याची काळजी घ्यायला सांगितलं। नुसतं फक्त शिवसेनाच नाही तर या प्रकारचा आता भाजपाला देखील सूचना दिल्या गेल्याची माहिती मिळते। मात्र सध्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या सगळ्या नेत्यांना आणि उपनेत्यांना, तसेच महत्वाच्या नेत्यांना सूचना केलेल्या आहेत की कोणताही भाजपाचा पक्षप्रवेश होणार नाही। त्यामुळे अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत हा नियम ठरलेला असेल अशा या प्रकारची आता चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पक्षातून इकडून तिकडे जे कार्यकर्ते नेते मंडळ उड्या मारतात त्यांना कुठेतरी ब्रेक लागेल अशासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। लागेल निश्चित। उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।